संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा सुरू आहे। या पालखी सोहळ्यामध्ये वयोवृद्धच नाही तर एक 40शीतले तरुण देखील या पालखी सोहळ्यात सहभागी होत आहे। आपल्यासोबत असेच 42 वय असलेले तरुण आपल्यासोबत आहेत। भाऊ काय सांगाल, किती वर्षापासून वारी करताय? दुसरं वर्ष। मग घरीदारी कसं? घरीदारी आता आपण गेल्यानंतर करणारच आहे ते, तर देवाचं कामही करायला पाहिजे ना संसारासंग। मग घरचं सगळं काम आटपून आले तुम्ही? हो, काही आटपलं काही बाकी, ते पाहू इकडून गेल्यानंतर करू। काय यावं वाटलं तुम्हाला वारीला? एक 40-42 हे वय कमवण्याचं असतं साधारणतः, या ठिकाणी स्टेबल होण्याचं असतं, तुमचे मुलं बाळ देखील लहान असतील, काय यावं वाटलं? हो, म्हातार या नवीन तरुण वयातच करायला पाहिजे देवधर्म, नाही तर म्हातारपणी चालवत नाही, गुडघे दात्या हे होतं ते होतं, हलवण्यापेक्षा नवतरपणातच प्रमाणात करायला पाहिजे। आता तुमचं शरीर देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे, 12वा दिवस आहे आज पालखी सोहळ्याचा। 12 दिवसापासून चालताना काही त्रास होतोय का? नाही, काही त्रास नाही जाणवत। ही ऊर्जा नेमकी येते कुठून? ही काय भगवंताची कृपा आहे। पांडुरंगाकडे काय मागायचंय? काय नाही, सुखी संसार, सुखी ठेवू फक्त। नक्कीच 42 वर्षाचे हे तरुण या वयात देखील आपल्या सोबत पालखी सोहळ्यासोबत 12वा दिवस आहे। एवढा मोठा डोंगरगणचा तो डोंगरदऱ्या पार करून देखील आले आणि तोच उत्साह, तेच समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक धात्रकसह मी सचिन आव्हाड, डोंगरगण, अहिल्यानगर। याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।